मित्रांनो, एक कटू सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला खरं वाटू, खोटं वाटू, राग येऊ, काही हो, मला काही घेणं नाही ना देणं नाही. पण हे तुमच्यासमोर मांडणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सध्या निवडणुका चालू आहेत महानगरपालिकाची, आपण बघितलं. धूमधडाक्यात प्रचार चालू आहेत, सभा चालू आहेत, सगळं असू द्या ना, आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु हे भारतीय जनता पार्टी जर बघितली आपण, ते हिंदुत्व हिंदुत्व म्हणून नेहमी गळा काढत असताना त्यांनी असणारी त्या एम बरोबर युती केली सत्तेत बसण्यासाठी. त्या ओबीसीची दाढी कुरवाळतायत. अरे तुमची विचारधारा तुम्ही बासनात गुंडाळली का? तत्वांना बगल दिली का? काय लावलंय तुम्ही? फक्त सत्तेसाठी. शेवटी अंतिम सत्य ही सत्ता आहे. सामान्य माणसाला कळण्यासाठी सांगतोय. काहीही करायचं, आम्हाला सत्तेत यायचंय आणि सामान्य माणसाचं ढेकणासारखं रक्त प्यायचंय. हे प्रत्येकाच्या मनात भावना बळावलेली आहे. बघितलं नाही आपण 70 ठिकाणी कुठे बिनविरोध असतात का? आम्हा पैशाचा वापर आहे. कोणी विचारायला तयार नाही. लोक आपल्या आपल्या कामात दंग आहेत. अरे यांच्याकडे बघा ना, एक काय नंगानाच लावला यांनी. अरे महाराष्ट्र विकून टाकतील उद्या. तरुण मंडळीने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्याने. हिंदुत्वासाठी लोकांमध्ये भांडणं लावायचे. तुम्ही एम सोबत युत्या करायच्या, आघाड्या करायच्या, त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन असणाऱ्या तुम्ही हिंदीमध्ये भाषणं करायचे, अल्लाहू अकबर म्हणायचे. हे चालतं. त्या आशिष कुरुशी, आपलं ते आशिष शेलार ना, त्याचे बघा भाषणं तुम्ही काढून आता मुंबईमधले. इकडे ते रावसाहेब दानवे, त्या इम्तियाज जलीलला जवळ करून असणारे, आम्हाला यांना आम्हाला उभाच करावं लागतं भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी. काय गरज आहे तुम्हाला? कुठे गेलं हिंदुत्व? अरे याचा विचार केला पाहिजे ना आपण.